स्टार्ट. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संजय चव्हाण आरुस ग्रीन टेक कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि आपण प्रतापूर या गावीमध्ये सिंबा ही ओरड लावलेले सरांचं नाव सांगतील. नमस्ते, मी प्राचार्य बाळासाहेब आंधळे, डॉक्टर बाळासाहेब आंधळे. चव्हाण सरांच्या मार्गदर्शनानं यावर्षी आम्ही सिंबा व्हरायटी टरबुजाची लागवड केली. गेल्या वर्षी पण आम्ही लागवड केली होती, पण ती व्हरायटी मेलोडी होती. थोडेसे मार्केटमध्ये सगळं पाहता मग सिंबा व्हरायटीची या वर्षाला आम्ही निवड केली. साधारण 16-17 डिसेंबरच्या दरम्यान आम्ही बियाणं लावलं. नर्सरी रोप नाही, बियाणं लावलं आणि मग त्याची आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या ग्रोथ केली, वाढवलं आणि आता एक 4-8 दिवसात तो हार्वेस्टिंगला येणार आहे. तुम्ही आळीसाठी किंवा फुटव्यासाठी किंवा जे प्रोडक्ट वापरले तुम्ही आरुस ग्रीन टेकचे, ते तुम्हाला कसा अनुभव आला, कसे रिझल्ट आले, तुम्ही 2 शब्द सांगा त्यांच्याबद्दल. अतिशय चांगलं त्याचे इफेक्ट्स सगळ्या याच्यामध्ये आम्हाला प्लॉटमध्ये दिसले. आमच्या समेत आमचे सहकारी मित्र अशोकराव खामकर, त्यांचा सुद्धा प्लॉट आपल्या सोबतच आहे. तो पण आता हार्वेस्टिंग स्टेजला आहे. आणि ही आळी असेल किंवा ते करपा आहे किंवा इतर याच्यासाठी ते शूट आहे किंवा आरूज किट आहे मायक्रोन्युट्रियंट्सचं, याचं सगळं आम्ही व्यवस्थितरित्या सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं इम्प्लिमेंटेशन वापर केला आणि अतिशय चांगले रिझल्ट आले. परंतु एक आम्हाला मागच्या वर्षात आणि या वर्षाच्या याच्यामध्ये एक फरक आढळला की या वर्षाच्या ह्या सगळ्या 3-4 महिन्याच्या याच्यामध्ये 3 महिन्यात वातावरणामध्ये एकदम असा ड्रास्टिक चेंज, एकदम सडन चेंज. रात्रीच्याला गार पण लागतं, दुपारी एकदम 38-40च्या दरम्यान टेम्परेचर आहे आणि त्याचा बऱ्यापैकी इफेक्ट ह्या आपल्या क्रॉपवर जाणवलाय. कारण हे जे विल्टिंगचा जो प्रकार आहे, तर विल्टिंगसाठी तर सरांच्या मार्गदर्शनानं आम्ही रोको आणि कासुबी अतिशय स्ट्रॉंग डोस त्याचे 2 दिले. त्याच्या अगोदर एलाइट पण आपण वापरलं. बरोबर, म्हणजे विल्टिंगचं जे काही स्ट्रॉंग थांबलं, पण थोडंसं आपण म्हणतो निसर्गापुढे आपण हतबल होतो, असा अनुभव आम्हाला या वर्षाला आला. विल्टिंगचं जरा बऱ्यापैकी प्रमाण सेटिंग पण भरपूर झालेली, सेटिंग आहे, साईज पण साईज आहे. आणि हे सगळं आम्ही आमचे जे गावातलेच आहेत, सार्थक भाऊ आंधळे किंवा नंदकिशोर आंधळे यांच्या कृषी सेवातनं आम्ही सगळे घेतोय. मुलाचं सहकार्य त्यांच्याकडे नसेल एखादं औषध तर ते कुठून तरी आणून आम्हाला देतायत, उपलब्ध करतायत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आहे. साईज बऱ्यापैकी झालेली आहे, साईज आहे, संख्या पण बऱ्यापैकी आहे. फक्त आता मार्केटवरती डिपेंडंट आहे, मार्केट वरती अवलंबून आहे. आणि ठीक आहे, बघू आता काय, शेवटी नशिबाच्या पुढे कोणाला जाता येत नाही. बरोबर, ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही चांगल्या पद्धतीत माहिती दिली आणि औषधाची तुम्ही रिझल्ट पण कशा पद्धतीने भेटले ते पण दिसतंय. जे प्रत्यक्षात आहे ते बोललंच पाहिजे, वास्तव बोललंच पाहिजे. सार्थक भाऊ आंधळे, नंद भाऊ आंधळेंचं खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. चव्हाण साहेब आहेत, खूप फोन केला का 1 तासात चव्हाण साहेब नेवाशाला जरी असले तरी हजर. ठीक आहे. आणि हे सगळं एकमेकाच्या सल्ल्याने मार्गदर्शनानेच होतं, अदरवाईज अशक्य आहे. बरोबर. थँक्यू.